जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत आपण श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या 8 अध्यायांची थोडक्यात माहिती बघितली. आज 9वा अध्याय, ज्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग, त्याची माहिती बघूया. या अध्यायात एकूण श्लोकसंख्या 34 आहे आणि या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला परमज्ञानाविषयी सांगतात आहे. ते म्हणतात, याला राजविद्या असं का म्हणतात, तर हा सगळ्या विद्यांचा राजा आहे. त्याशिवाय हे ज्ञान हे अतिशय गुप्त आणि पवित्र आहे. त्याचबरोबर या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भक्तीचं महत्त्व सांगतात आहे. ते म्हणतात की केवळ वैदिक ज्ञानामुळे किंवा वैदिक विधींमुळे आणि त्याचबरोबर कर्मांमुळे तुम्ही मला प्राप्त करू शकता, योग्य प्रकारे जाणून घेऊ शकता का, तर नाही. तर सगळ्यात महत्त्वाची आहे संपूर्ण शरणागती. ते म्हणतात, जेव्हा तुम्ही मला संपूर्णपणे शरणागती पत्करता, माझ्यासमोर संपूर्णपणे शरणागत होता, तेव्हा तुम्ही मला योग्य प्रकारे जाणून घेऊ शकता आणि मोक्ष प्राप्त करू शकता. त्याचबरोबर ते या अध्यायामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लयाविषयी सांगतात आहे. ते म्हणतात की हे जे सृष्टीचं चक्र आहे निरंतर चालू राहतं. यामध्ये उत्पत्ती होते आणि शेवटी लयही होतो आणि हे सगळं कोणाच्या अधीन आहे, तर ईश्वराच्या अधीन आहे. ईश्वराच्या इच्छेनुसार हे सगळं चक्र चालतं आहे आणि हे सगळं ईश्वरच घडवून आणतो आहे. त्याचबरोबर ते म्हणतात की हे जे परमज्ञान आहे हे केवळ तत्त्वज्ञान नाही, तर ते तुम्ही व्यवहारात सुद्धा उपयोगात आणू शकता. कारण व्यवहारामध्ये जर तुम्ही या संसाररूपी जगामध्ये या प्रकारचं ज्ञानाचा उपयोग केला, तर संसाररूपी जगात राहून सुद्धा तुम्ही मला योग्य प्रकारे जाणून घेऊ शकता आणि अंतिम मोक्ष प्राप्त करू शकता. म्हणजे हा अध्याय म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा पाया आहे आणि अर्जुनाच्या मनात जो संभ्रम असतो तो या सगळ्या ज्ञानामुळे दूर होतो आणि अर्जुनाला भगवंत योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. तर असा हा भगवद्गीतेतील 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग.